एका धावत्या शिवशाही बसनं पेट घेतल्याची घटना अकोलामध्ये घडली आहे। संत गजानन महाराज यांच्या शेगाव येथून अकोल्याकडे निघालेल्या एसटी महामंडळाच्या भरधाव शिवशाहीनं अचानक पेट घेतल्याची घटना सकाळच्या सुमारास रिधोरा परिसरातील अशोक लेलँड वर्कशॉप जवळ घडली। दरम्यान चालकानं प्रसंगावधान दाखवल्यानं बसमधील 44 प्रवाशांचे प्राण थोडक्यात बचावले। मात्र या घटनेत शिवशाही बस ही पूर्णपणे जळून खाक झाली आहे। अकोला क्रमांक 2 आगारातील MH09 EM 1792 क्रमांकाची शिवशाही बस अकोला येथून शेगावकडे गेली होती। विनावाहक असलेली शिवशाही बस चालक PN डोंगरे हे शेगाव येथून परत घेऊन येत असताना महामार्ग क्रमांक 6 रिधोरा नजीकच्या हॉटेल तुषार समोर अशोक लेलँड वर्कशॉप जवळ बस पोहोचली असता चालकाच्या कॅबिन मध्ये अचानक आग लागली। आग लागल्याचं लक्षात येताच चालकानं प्रसंगावधान दाखवत तात्काळ बस थांबवली आणि सर्व प्रवाशांना धीर देत खाली उतरण्यास सांगितलं। तोपर्यंत चालक डोंगरे यांनी अग्निशमन यंत्राद्वारे आग विझविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात त्यांना यश आलं नाही आणि पाहता पाहता या घटनेत संपूर्ण शिवशाही बस आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली। प्रतिनिधी आशिष वानखडे, न्यूज टुडे 24 अकोला।